वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात, प्रवृत्तीपर व निवृत्तीपर. प्रवृत्तीपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. शेनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्वदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना इष्ट म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहिरी बांधणे, पाणपोई घालणे यांसारखी लोकोपयोगी कामे ही पूर्त कर्मे होत. ही सर्व प्रवृत्तीपर काम्य कर्मे आहेत आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा, मेल्यानंतर प्रवृत्तीमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सूक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धूमाभिमानी देवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सूक्ष्म देह अनुक्रमे वनस्पती, अन्न आणि वीर्य यांच्या रूपात परिणत होऊन पितृयान मार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकात जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तीमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या इंद्रियांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादी संकल्परूप मनामध्ये, मनाला परावाणीमध्ये आणि परावाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्णसमुदायाला अ, उ, म या 3 स्वरांच्या रूपात राहणाऱ्या ओंकारामध्ये, ओंकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राणामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्यान्ह, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्या जवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले विश्व शरीर सूक्ष्मामध्ये विलीन करून सूक्ष्म उपाधियुक्त तैजस होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारण शरीरामध्ये लय करून कारणोपाधिक प्राज्ञ होतो. नंतर त्या शरीराचा लय करून तुरीय रूपात राहतो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहतो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात ब्रह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही. पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्ता रूपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तूंच्या रूपामध्ये सर्व काही हा तत्ववेत्ताच असतो. म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही. आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब, विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणाऱ्या वस्तू सत्य नाहीत हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचभूतांचा समूह नाही की परिणामही नाही. ते आपल्या अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे
त्यांच्या अवयवांपासून, सूक्ष्म भूतांपासून वेगळी नाहीत. पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवीचे अस्तित्व सापडत नाही, म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की ज्या वस्तू अगोदर होत्या त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधिनिषेधाचे शास्त्र असते. जे विवेकी पुरुष स्वानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन, दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यात भेद नाही असे जाणणे म्हणजे भावाद्वैत, म्हणजेच परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत होय. युधिष्ठिरा, मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वतः परमात्म्यामध्येच होत आहेत हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे क्रियाद्वैत होत. स्वतः स्त्रीपुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोगता जीव हाच परमात्मा आहे, या प्रकारचा विचार म्हणजे द्रव्याद्वैत होय. युधिष्ठिरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य ज्यावेळी ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तिक काळ वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवत भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठिरा, हेच पहा ना, तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमळांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले. पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यामुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलांचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह वेड्यासारखा गात तेथे गेलो. हा आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून त्यांनी आपल्या सामर्थ्यांनी मला शाप दिला की तू आमची अवहेलना केली आहेस, म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी पुत्र झालो, परंतु त्या शूद्र जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवा शुश्रूषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने गृहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो. या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे, कारण तुमच्या घरी साक्षात परमब्रह्म मनुष्य रूपाने, गुप्त रूपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे माया लेशविरहित परमशांत परमानंदानुभव स्वरूप परमब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय
हितैषी मामे भाऊ, पूज्य आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. श्री शुका म्हणतात, देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परमब्रह्म आहेत हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अशा प्रकारे मी तुला दक्षकन्यांच्या वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असुर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली. अध्याय 15 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. येथे सप्तम स्कंध वाचन संपन्न झाले. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.